आकाशवाणी पुणे. राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचा दरही 50%वर. खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीच्या दरात कपातीचा राज्य सरकारचा निर्णय. आणि यंदाचा मान्सून मुंबई पुण्याआधी विदर्भ मराठवाड्यात सक्रिय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 आणि 17 तारखेला सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 16 तारखेला 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तर 17 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत. देशातला कोरोनाचा वाढता संसर्ग आणि टाळेबंदीच्या 5व्या टप्प्यात दिलेल्या सवलती याबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही 6वी बैठक असेल. दरम्यान पंतप्रधानांनी काल गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी देशातल्या कोरोना प्रादुर्भावाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कोरोना साथ आणि मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आगामी 2 महिन्यांसाठी काय तयारी करावी यावर या बैठकीत चर्चा झाली. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून सुमारे 50% यावरती ते गेलं आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता सुमारे 17.5 दिवसांवर गेला आहे. देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या काल 3 लाखांच्या पुढे गेली. काल सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात कोरोनाच्या 11,458 नवीन रुग्णांची भर पडल्यानं कोरोनाबाधितांची संख्या 3,08,993 झाली आहे. यापैकी 1,54,330 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोविड-19 मुळे देशात 8,884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल कोरोनाच्या 3,427 नवीन रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1,04,568 झाली आहे. सध्या राज्यात 51,379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात 113 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 3,830 रुग्ण दगावले आहेत. खासगी रुग्णालयात कोविड-19च्या नमुन्यांच्या तपासणीचे दर कमी करून ते 2,200 रुपये केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. पूर्वी या चाचण्यांसाठी 4,500 रुपये मोजावे लागत होते. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जी कमिटी गठीत करण्यात आली होती त्या कमिटीचा अहवाल घेतलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून पूर्ण अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचं कॉस्टिंग बारकाईने लक्ष घालून बघितलंय आणि त्या अनुषंगाने 4,500चा रेट हा 2,200 केला आहे आणि 5,200 पर्यंत येणारा जो खर्च आहे तो सुद्धा 2,800 पर्यंत आणला आहे. त्यामुळे 50% पर्यंत या टेस्टच्या खर्चामध्ये कपात केल्यामुळे निश्चित प्रकारे लोकांची खूप मोठी बचत या निर्णयातून होऊ शकेल. भारत चीन सीमेवर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून दोन्ही देशांमधील मतभेद चर्चेतून दूर होतील असा विश्वास लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल व्यक्त केला. डेहराडून इथल्या लष्कर प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना दिलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल असंही जनरल नरवणे यावेळी म्हणाले. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं तर आवश्यक वस्तू स्थानिक पातळीवरच तयार होतील आणि लोकांचं कामासाठी होणारं स्थलांतर कमी होईल असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी काल केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं स्टार्टअप आणि लघु उद्योगासंदर्भात आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. पुण्यातल्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी मल्होत्रा यांनी या संचलनाची पाहणी केली. यामध्ये राहुल चौबे यानं सुवर्ण, विवेक कुमार यानं रौप्य तर सतेंदर पाल यानं कांस्य पदक पटकावलं. संचलनावेळी कोविड-19 साठीचे सर्व नियम पाळण्यात आले. देशातल्या 28 कॅडेट्ससह भूतानच्या 2 कॅडेट्सचा संचलनात समावेश होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून वादळग्रस्तांना मदत करण्याच्या कामात प्रशासन व्यस्त आहे. हे मदत कार्य अधिक वेगानं होणं महत्वाचं असल्यानं हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं आहे. दरम्यान 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मदतीबाबत एक निवेदन सादर केलं. कोकणाला पुन्हा उभं करण्यासाठी यावर तातडीनं राज्य सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. विठुरायाच्या जयघोषात आणि निवडक 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं काल आळंदीतून प्रस्थान झालं. येत्या आषाढ शुद्ध दशमीपर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम आळंदीतच राहणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या सोहळ्याबाबतचा हा वृत्तांत. दरवर्षी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत आणि विठ्ठलनामाच्या गजरात अत्यंत उत्साहात साजऱ्या होणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं काल निवडक 50 सेवेकरी वारकऱ्यांच्या उपस्थितीत आळंदीतून प्रस्थान ठेवलं. पहाटेपासूनच माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा महानैवेद्य झाल्यावर मुख्य प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. एका बाजूला माऊलींचा पोशाख होत असताना दुसरीकडे उपस्थित सेवेकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा जयघोष सुरू होता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या नामघोषाने यावेळी मंदिरातील वातावरण पवित्र झालं होतं. त्यानंतर माऊलींची आरती झाली आणि मग माऊलींच्या चांदीच्या पादुका सजवलेल्या पालखीत विराजमान झाल्या. यानंतर पालखी सोहळ्यानं मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि समाधी मंदिर परिसरातीलच आजोळ घरी तो विसावला. एरवी या सोहळ्यासाठी जमणाऱ्या लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने फुलून जाणारा इंद्रायणीचा काठ आणि मंदिर परिसर काल मात्र सुना दिसत होता. कोरोना प्रादुर्भावामुळं माऊलींच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रत्यक्ष अलंकापुरीत येता आलं नसलं तरी फेसबुक पेजच्या माध्यमातून मात्र अनेकांनी हा सोहळा घरबसल्या अनुभवला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. कोरोनाच्या संकट काळात औषध आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी धावणाऱ्या रेल्वेनं आता काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. तीही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या विविध अभिनव उपाययोजना राबवत. यातलीच एक यंत्रणा म्हणजे कॅप्टन अर्जुन हा यंत्रमानव. हा यंत्रमानव नुकताच पुणे रेल्वे स्थानकावर कार्यान्वित करण्यात आला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष मानवी संपर्क कमी करण्याच्या दृष्टीनं रेल्वेनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अनेक नवनवीन यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. मग ती तिकीट तपासणी करण्यासाठीची ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अँड मॅनेजिंग ऍक्सेस अर्थात आत्मा ही अत्याधुनिक यंत्रणा असो किंवा ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल अँड जस्ट यूज टू बी नाईस म्हणजेच सदैव दक्ष आणि तत्पर राहण्याचं व्रत घेतलेला कॅप्टन अर्जुन हा यंत्रमानव. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर तैनात असणारा हा यंत्रमानव रेल्वेमध्ये चढणारे प्रवासी कोरोनाबाबतचे नियम पाळतायत की नाही यावर बारीक लक्ष ठेवणार आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसराच्या सुरक्षेबाबतही दक्ष असणार आहे. प्रवाशांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तयार केलेली संपर्कविरहित फेब्री आय ही कॅमेरा आधारित प्रणालीही रेल्वेनं मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथं कार्यान्वित केली आहे. संकटाच्या काळातही जनतेच्या हितासाठी अहोरात्र धावणाऱ्या देशाच्या या जीवनवाहिनीनं आपली पारंपरिक ओळख जपत केलेली नवोन्मेषाची रुजवात नक्कीच कौतुकास्पद ठरावी. आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी, पुणे. विश्वासार्हता आणि सुरक्षितता या 2 प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एसटीनं मालवाहतुकीत मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे एसटी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रूपाने नवसंजीवनी मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा स्तरावर एसटीनं मालवाहतुकीचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बी बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगडबे अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक एसटी मार्फत केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कक्षामार्फत MIDC, कारखानदार, लघु उद्योजक, कृषीजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. 21 मे पासून आतापर्यंत मालवाहतूक एसटीने 543 फेऱ्यांच्या माध्यमातून 3000 टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली आहे.
त्यासाठी 90,000 किलोमीटरचा प्रवास एसटीने केला असून त्यापोटी महामंडळाला 21 लाखाचे उत्पन्न देखील मिळाले आहे. शासनाची अनेक महामंडळे आणि व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतूक सेवेतून पाठवण्यास उत्सुक आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, गडचिरोली, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित आणि नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशाच्या विकासासाठी कल्पक योजना आणि अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात घेतले असं प्रतिपादन आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यात होणाऱ्या संपर्क अभियानाची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक उद्योगांना झळ पोहोचली असून हे उद्योग पूर्ववत चालू करण्याबरोबरच लातूरच्या औद्योगिक वसाहतीत वैद्यकीय साहित्य निर्मितीचं केंद्र उभारलं जाणार असल्याचं संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितलं. जिल्ह्यातील 30 भूमिपुत्रांना उद्योगामध्ये प्रायोगिक तत्वावर रोजगार नियुक्ती पत्राचं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. नांदेडमध्ये गोदावरी नदी काठावर लाखो मासे मृतावस्थेत पडले आहेत. याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी पाटील यांनी काल गोदावरी नदी काठाला भेट देऊन पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथल्या कोळी कीटक संग्रहालयाच्या विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचं राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल चिखलदरा इथं सांगितलं. मेळघाटातील वन विभागाच्या कामांचा आढावा घेऊन वन प्रशिक्षण संस्था आणि कोळी कीटक संग्रहालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मेळघाटात कोळी कीटकाच्या 450हून अधिक जाती आहेत. त्याची पर्यावरणातील महत्वाची भूमिका लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी तसेच अभ्यासक आणि पर्यटकांसाठी संग्रहालयाचा विकास आवश्यक आहे. एकंदर 5 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे असं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या माजी प्रमुख सुरिंदर कौर यांचं काल निधन झालं. गृह मंत्रालय, आकाशवाणीसह कौर यांनी केंद्र सरकारच्या प्रसार माध्यमांच्या विभागात महत्वाच्या पदांवर काम करत मोठं योगदान दिलं होतं. नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शहर सुधार समितीचे माजी सभापती बिलाल खतीब यांचं काल कर्करोगामुळे निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. वसंत रायजी यांनी 1940च्या दशकात प्रथम श्रेणी क्रिकेटचे 9 सामने खेळले होते. हवामान. नैऋत्य मान्सून सध्या बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यानं दिलेल्या बळावर पुढे सरकत असल्यानं त्याची राज्यातली प्रगती आग्नेय दिशेकडून वायव्येकडे होताना दिसते. काल तो संपूर्ण विदर्भ व्यापून मराठवाड्यातून अहमदनगरपर्यंत आला. कोकणात हर्णे बंदरातून पुढे मुंबईकडे किंवा साताऱ्यातून पुढे पुण्याकडे सरकला नाही. त्यामुळे अजूनही मुंबईसह उत्तर कोकण आणि पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचलेले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र मान्सून सक्रिय झाला आहे. काल कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. दक्षिण कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी झाली. आजही पाऊसमान कालच्यासारखंच अपेक्षित आहे. मान्सून आज उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर तिथे पाऊसमान वाढेल आणि उद्यापासून विदर्भातला पावसाचा जोर काहीसा कमी होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचा दरही 50%वर. खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीच्या दरात कपातीचा राज्य सरकारचा निर्णय. आणि यंदाचा मान्सून मुंबई पुण्याआधी विदर्भ मराठवाड्यात सक्रिय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा, निरोगी राहा
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.